हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण ही लोटसचे डिझाईन पाहणार आहोत. हे फॅब्रिक पेंटिंग केलेलं आहे मी आणि त्याला एम्ब्रॉयडरी केलेली आहे साईडनं. आणि हे थोडंसं वर्क पण केलेलं आहे कारण माझा ब्लाऊज पीसची मी लेंथ स्लीव्सची जास्त होती. सो आपण स्टार्ट करूया. तर मी मेजरमेंट टाकून घेतलेले आहे स्लीव्सचे. तर मेजरमेंट कसं टाकायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो चेक करू शकता. तर एका पेजवर मी हे लोटसची डिझाईन मला करायची ती मी काढून घेतलेली आहे आणि ही आपण जिथे आपल्याला हवी आहे तिथे आपण ठेवून घेऊयात. आणि ही प्रिंट करण्यासाठी आपण व्हाईट कार्बन पेपर यूज करणार आहोत. तर हा व्हाईट कार्बन पेपर मी यूज करत आहे. तर आपलं लोकेशन जे असणार आहे जिथे आपल्याला हवी आहे तिथे व्यवस्थित ठेवून घ्यायची. मी सेंटर पॉईंट घेतलेला आहे तिथे आपण कार्बन पेपर पण ठेवून घेऊयात आणि आपली डिझाईन त्याच्यावर ठेवून घेऊयात. याच्या खाली आपल्याला एक काहीतरी जाड सरफेस ठेवायला लागणार आहे, तर मी त्यासाठी रायटिंग पॅड खाली ठेवून घेत आहे. आणि याच्यावर सिंपल आपल्याला फक्त पेन्सिलनं वरतून ड्रॉ करायची आहे डिझाईन. कार्बन पेपरनं ती आपल्या कापडावर उमटून जाते इझिली. तर आपण सगळी डिझाईन ट्रेस करून घेऊयात. फक्त त्याच्यावर ड्रॉ करायचे. ही सगळी डिझाईन आपली खाली येईल. अशा प्रकारे डिझाईन तयार झालेली आहे. तर आता आपण कापड स्टँडला लावून घेऊयात. जर काही ठिकाणी उमटलं नसेल तर आपण ही अप्सराची व्हाईट मार्कर पेन्सिल आहे तर त्याने आपण ती डार्क करून घेऊ शकतो. काही ठिकाणी वाटतं तुम्हाला की लाईट झालं आहे किंवा उठलंच नाही आहे तर ते करू शकता तुम्ही. आपण आता कापड स्टँडला लावून घेऊयात. कापड स्टँडला कसं लावायचं आहे याचा पण मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ इन डिटेल, तुम्ही ते चेक करू शकता जर तुमच्याकडे अशा टाईपचं तुम्ही स्टँड घेणार आहात किंवा आहे. तर आपण आता पेंटिंगला सुरुवात करूया. तर पेंटिंगसाठी मी डायरेक्ट कापडावर आपण कलर न करता आधी त्याला बेस कलर म्हणून व्हाईट कलर देऊन घेणार आहोत. तर मी ते फेविक्रेलचे पर्ल व्हाईट कलर यूज करत आहे, म्हणजे पर्ल कलर्स यूज करत आहे हे फेविक्रेलचे. तर हे पर्ल कलर्स म्हणून आपण यूज करणार आहोत. तर मी आधी व्हाईट बेस मारून घेणार आहे पूर्ण डिझाईनला. तर ज्या प्रकारे आपलं डिझाईन आहे त्या पद्धतीने आपण स्ट्रोक ठेवायचे आहेत. ज्या पेटलचा पाकळीचा शेप जसा आहे तशा पद्धतीने आपण त्याला पेंटिंग करून घेणार आहोत. कसाही आडवा उभा वगैरे ब्रश करायचा नाही. ज्या पद्धतीने तुमचा शेप आहे तर तसं करून घ्यायचं. जर थोडा थिक वाटतंय तर बाइंडर म्हणून येतं फेविक्रेलचं. बाइंडर हे कलरला थोडं पातळ करायला हेल्प करतं आणि कलर इझिली ब्लेंड होतो व्यवस्थित. तर कंप्लीट आपला कलर झाल्यानंतर आपण आधी सगळ्या पेटल्सला कलर करून घेऊयात. हा माझा सगळ्या पेटल्सला कलर करून झालेला आहे. ओके, कलर करून झाला आहे. तर आता आपण याच्यावर थोडं ड्राय झालं का चेक करून आपण त्याच्यावर कलर करायला सुरुवात करूया. तर मी यासाठी लाईट पिंक कलर घेतला आहे फेविक्रेलचाच लाईट पिंक कलर. पर्ल कलर घ्यायचा आहे आपल्याला, साधा घ्यायचा नाही आहे. पर्लला थोडीशी शाईन असते. तर आपण स्टार्ट करूयात. आपण डायरेक्ट कलर यूज करणार आहोत इथे बॉटलमधला. तुम्हाला जर थोडा थिक वाटत असेल, थोडा घट्ट झाला असं वाटत असेल तर तुम्ही ते बाइंडर मिळतं याचंच ते यूज करून करू शकता. त्याला पातळ, खूपच पातळ करायचं नाही आपल्याला, कलर जाडच ठेवायचा आहे. तर आपली पेटल कलर करून झाली आहे. आपली सेम डायरेक्शननं करायची आहे आपल्याला. आपण असं सगळं फ्लावर करून घेतलेलं आहे पेंट. त्यानंतर आपण एक रेड कलर यूज करणार आहोत आउटलाईन करण्यासाठी. हा तर शेप आपले थोडे थोडे दिसत आहेत तर ते व्यवस्थित दिसण्यासाठी आपण रेड कलरचा कलर मी यूज करणार आहे. त्याने मी आउटलाईन करून घेणार आहे प्रत्येक सिंगल सिंगल पाकळीला, पेटलला. आणि त्यानंतर ते थोडंसं ब्लेंड करून घेणार आहे, जसं की आपलं थोडं शेडिंग टाईप. हे अशा प्रकारे आपण थोडंसं शेडिंग टाईप प्रत्येक पाकळीला करून घेणार आहोत. यानं खूप छान असा लुक येतो डिझाईनला. कारण सिंगल तुम्ही एकच कलर बघताय तर व्यवस्थित वाटत नाही, तर तुम्ही 2 शेडमध्ये केलेत तर खूप छान दिसतो. अशा प्रकारे आपण सगळ्या पाकळ्यांना करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं फ्लावर कंप्लीट झालेलं आहे. आता ह्याचा लुक अजून चांगला करण्यासाठी आपण त्याला
बॉर्डरला पाईप एम्ब्रॉयडरी करणार आहोत. त्यासाठी मी आपला पॉलिस्टरचा थ्रेड यूज करत आहे, स्पेड पॉली म्हणून, आणि 14 नंबरचे निडल यूज करत आहे 0.5 mm. आणि हे कट बीड्स आहेत गोल्डन कलरचे, ते मी यूज करणार आहे. तर आपण पूर्ण फ्लावरला यानं बॉर्डर करून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात. थ्रेड आपण आधी वरती काढून घेऊयात खालून, आणि चेन स्टिच करणार आहोत. ज्यांना चेन स्टिचबद्दल काहीच माहीत नाही आहे त्यांनी माझे आधीचे व्हिडिओ नक्की बघा, मी अपलोड केलेला आहे चेन स्टिच कशी करायची आणि हे बीड्स पण कसे लावायचे. आत्ता हा व्हिडिओ फास्ट आहे, पण तुम्ही इन डिटेल पाहायचं असेल तुम्हाला तर ते पण आपण अपलोड केलेलं आहे. अशा प्रकारे आपण कंप्लीट एका पाकळीला बॉर्डर करून घेणार आहोत. इतर बीड्स किंवा चेन स्टिचचा डिटेल पाहण्यासाठी तुम्ही नक्की चेक करा. आणि प्रत्येक आउटलाईननंतर, प्रत्येक पाकळीनंतर आपल्याला एंड नॉट टाकायची आहे. जर एंड नॉट व्यवस्थित बसली नाही तर सगळे मणी निघून जाणार. तर त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की चेक करा. तर आपली एक पाकळी तयार झालेली आहे. तर अशाच आपण राहिलेला सुद्धा कंप्लीट करून घेऊयात. सगळ्या कंप्लीट झाल्यानंतर असा आपल्याला खूप सुंदर लुक येणार आहे लोटसचा. तुम्ही असंच ठेवलं ब्लाऊजवर तरी छान दिसणार आहे, पण मी थोडं वर्क केलं आहे अजून खाली, बिकॉज माझी स्लीव्सची हाईट जास्त आहे. तर इथे मी खाली लटकन टाईप लुक देण्यासाठी थोडे 3 लाईन्स मारलेले आहेत, आणि त्याच्यावर मी व्हाईट मोती आहेत माझ्याकडे 1 mmचे, तर त्यानं लाईन करून घेणार आहे सिंपल. एक सोडून आपल्याला चेन स्टिच टाकून घ्यायची आहे. अशी आपण ही लाईन कंप्लीट करून घेणार आहोत मोतीनी व्हाईट. आणि त्याच्यानंतर खाली एक लटकनचे जे मणी आहेत माझ्याकडे, मी जे स्लीव्सला खाली यूज करणार आहे, तर ते इथे मी लावून घेतले आहे प्रत्येक लाईनला, म्हणजे 3 लाईनला 3 लावून घेतलेले आहेत. हे अशा लटकन मी यूज करणार आहे बीड, तर तो मी याच्यामध्ये लावून एंड नॉट टाकून घेणार आहे इथे. तर परत एकदा सांगते, एंड नॉटचा व्हिडिओ नक्की बघा, आणि एंड नॉट शिवाय वर्क इनकम्प्लीट आहे. तर अशाच आपण 3 लाईन करून घेणार आहोत, आणि आपला खूप सुंदर लोटस तयार झालेला आहे. ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगण्याच्या खालचं जे वर्क आहे इथे जे करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. तर 1-2 दिवसात मी अपलोड करते. थँक्यू.